सकाळी उठल्यावरती कसलीही नाश्त्याची तयारी मी केली नव्हती. मग काय करावं हे सुचत नव्हतं. म्हटलं चला आज मस्त एकदम जाळीदार आणि झटपट तयार होणारे घावण तयार करूया. तर इथे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे घावणाचं थोडंसं जाडसर पीठ असतं. ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे ना, त्याच वाटीने आपल्याला 3.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. घावण करताना ना पाण्याचा अंदाज ना एकदम परफेक्ट असेल ना, तर घावण तुमचे खूप मस्त एकदम जाळीदार तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतात. अजिबात ही घावण तुटत नाही. त्यामुळे पाण्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे. तर इथे 1 वाटी आपण पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 3.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला गुठल्या मोडत हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा. अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. बघा अशा पद्धतीने बघा इतकं पातळ आपल्याला हे पीठ हवं आहे. तरीसुद्धा हे पीठ थोडंसं जाडसर आहे. तर अर्धी वाटी आपल्याला पाणी परत घालायचं आहे. म्हणजे एकूण इथे आपण 3.5 वाटी इतकं पाणी घालणार आहोत. बॅटर अगदी पातळ करायचं आहे. त्यामुळे पाण्याचा वापर इथे आपण खूप जास्त केलेला आहे. तर इथे बघू शकताय बघा एकदम पातळसं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे घावण बनवण्यासाठी आपल्याला कोणतीच पूर्वतयारी करावी लागत नाही आणि घावणसुद्धा आपले मस्त एकदम जाळीदार तयार होतात. खाण्यासाठी तितकेच टेस्टीसुद्धा लागतात. तर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅन चांगला गरम झाल्यावरती तेल आपल्याला थोडंसं स्प्रे करून घ्यायचं आहे आणि तेल लगेच आपल्याला ह्याला पुसूनसुद्धा घ्यायचं आहे. छान कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पळी अशी आपल्याला हे घालायची आहे. थोडंसं मिश्रण आपल्याला सुरुवातीला बाजूनी कडेनी घालायचं आहे. नंतरच आपल्याला मध्ये घालायचं आहे. तर बघा आता आपल्याकडे कावेळसुद्धा नाही आहे घावण बनवण्यासाठी आणि आपण इथे फ्राय पॅनचा वापर केलेला आहे. तरीसुद्धा घावण खूप छान टेस्टी आणि मस्त एकदम जाळीदार तयार होतात. घावणे करताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. मीडियम गॅसवरती घावणे आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे. वरून आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि 2 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्याने काय होतं छानपैकी ह्याला जाळी सुटते आणि आपले घावणसुद्धा पटापट तयार होतात. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एखादा मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे वरती. तर इथे मी झाकण आधी ठेवलेलं नाही आहे. असंच घावण आपण इथे मी तयार करून घेतलेलं आहे. जर झाकण ठेवलं ना तर मस्त एकदम जाळीदार घावण तयार होतात. तर तुम्ही ते बघू शकताय बघा. तर घावणे आपल्याला एका साईडून करून घ्यायचे असतात पण इथे मी दोन्ही बाजून छान शेकून घेतलेली आहे. तर आता अशाच पद्धतीने घावण आपल्याला करून घ्यायचे आहे. तर आता मी अजून एक दुसरा करून तुम्हाला दाखवते. आता तेल लावायची आपल्याला गरज नाही. आपण आधी तेल लावलं होतं त्यामुळे आता तेल लावायची गरज नाही. आपण असंच घातलेलं आहे बघा. कडेने असं मिश्रण घालायचं आहे पहिल्यांदा आणि नंतरच असं मध्ये घालायचं आहे. जेणेकरून छान असे घावण शेकले जातील. घावणे छान मऊ लुसलुशीत जर हवे असतील ना तर यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे. पण मी ते झाकण ठेवलेलं नाही आहे. माझ्याकडे घावणे थोडेसे असे क्रिस्पी आवडतात. छान थोडेसे जरा कडक झालेले आवडतात. त्यामुळे मी ते झाकण ठेवले नाही आणि दोन्ही साईडूनसुद्धा मी हे शेकून घेते. आणि तुम्हाला जर नको असतील दोन्ही साईड शेकून छान असे मऊ लुसलुशीत घावणे आवडत असतील तर तुम्ही एका बाजूने शेकवले तरी देखील चालेल. बघा आता मी एक बाजू शेकवलेली आहे. अशाच पद्धतीने सगळे घावणे आपल्याला करून घ्यायचे आहेत. मस्त एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. नाश्त्यासाठी काय करावं हे सुचत नसेल ना तर अगदी 5 मिनिटात हे घावणे तयार होतात. तुम्ही बघू शकता बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही जर घावणे करणार असाल ना तर चहासोबत किंवा बटाट्याची पिवळी भाजी किंवा चटणीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप मस्त लागतात. माझ्या घरी तर हे घावणे सकाळच्या नाश्त्यासाठी करते मी आणि चहासोबत खाल्ले जातात. मस्त लागतात. अगदी 1 नंबर लागतात. माझ्या घरी तर आठवड्यातून 3 वेळा केले जाते. इतके सगळ्यांना आवडतात. चला मग तुम्हाला कशी वाटते रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.